नमस्कार, मी पत्रकार संजय कोळसे. इनसाइड स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे. आजचा विषय आहे नगर मनमाड महामार्ग. नगर मनमाड महामार्ग हा फक्त आणि फक्त 12माही खड्ड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. नुसते खड्डेच नाही तर अक्षरशः या महामार्गावर 12 महिने खड्ड्यांची चाळण असते. या चाळणीतून सुटून जो वाहन चालवेल तो यशस्वी ठरला, अशी या नगर मनमाड महामार्गाची एक वेगळी ओळख आहे. जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेले शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे 2 आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान या महामार्गावर आहे. म्हणजेच येथे येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी. असे असताना त्याचबरोबर दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे नगर मनमाड महामार्ग. म्हणून अवजड वाहनांची वाहतूक असेल किंवा भाविकांचे छोटे कार वगैरे असतील, या सर्व वाहनांची प्रचंड गर्दी या रोडवर असते. हे वेगळे सांगायला नको. परंतु असे असताना गेल्या 30 वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु अद्यापपर्यंत 30 वर्षामध्ये हा रस्ता जेव्हापासून कामासाठी सुरू झाला आहे तो अद्यापपर्यंत कधीही पूर्णत्वास गेला नाही. कायम कुठे ना कुठे खड्डे पडत राहिले, कायम डिव्हायडर खराब राहिले, साईड गटार तर लांबचीच गोष्ट. मूळ रस्ताच कधी झाला नाही तर साईड गटार कधी होणार. अशा याच्यात या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक अपघात होतात. या अपघातांमध्ये आत्तापर्यंत हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृत्युमुखी पडणाऱ्यांची जशी संख्या खूप अधिक आहे, तसेच या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेक जणांचे अवयव त्यांना गमवावे लागले आहेत. अनेक जण अपंग झालेले आहेत. असे असताना लोकांनी, सर्वसामान्य जनतेने आता नेमकी काय अपेक्षा ठेवायची हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या रोडवर जसे 12 महिने खड्डे असतात, तसेच याच महामार्गावर कोल्हार भगवतीपूर येथे कोल्हार खुर्द आणि कोल्हार बुद्रुक या 2 गावांना जोडणारा प्रवरा नदी पात्रावरील एक पूल आहे. त्याला कोल्हारचा पूल म्हणून ओळखला जातो. हा कोल्हारचा पूलही कायम वाहतूक कोंडी करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. या पुलावर सदानकदा खड्डे पडलेले असतात. हा सर्वात मोठा प्रश्न आहे की कोल्हारच्या पुलावर नेमके खड्डे का पडतात. बरं, या पुलावरील खड्डे बुजविले जातात, परंतु ते खड्डे लगेच पुन्हा पूर्ववत होतात. इतक्या मोठमोठ्या आकाराचे खड्डे या पुलावर पडतात. त्यामुळे वाहन चालकांना यावरून वाहन चालविणे मुश्किल बनते. अनेक वाहने नादुरुस्त होतात, बंद पडतात, अवजड वाहनांचे पाटे तुटतात. अशा अनेक समस्या निर्माण होतात. आणि यातून या पुलामुळे, कोल्हारच्या पुलामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. 5-6 तास तर सोडा, 8-10 तास सोडा, 24 तासापर्यंत कधीकधी वाहतूक खोळंबलेली असते. आणि या ठप्प झालेल्या वाहतुकीमध्ये अनेकदा ॲम्ब्युलन्स देखील अडकलेल्या आहेत. त्या रुग्णवाहिकांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलला रुग्णाला न्यायचे असते, परंतु त्या जाऊ शकल्या नाही. अशा अनेकदा उदाहरण घडलेले आहेत. तासनतास या वाहतुकीत खोळंबून राहावे लागल्यामुळे अनेक प्रवाशांचे अतोनात हाल दररोज या ठिकाणी पाहायला मिळतात. कोल्हार भगवतीपूर, कोल्हार खुर्द ग्रामस्थ या सततच्या वाहतूक कोंडीला कंटाळले आहेत, वैतागले आहेत. याचा परिणाम कोल्हार भगवतीपूरच्या नावाजलेल्या बाजारपेठेवर व्हायला लागलेला आहे. एक सक्षम समृद्ध व्यापारी पेठ म्हणून कोल्हार भगवतीपूरची व्यापारी पेठ पाहिली जाते. या वाहतूक कोंडीचा आणि खराब रस्त्याचा फटका या बाजारपेठेला बसू लागलेला आहे. असे असताना नुकतेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होता. त्याच्यानंतर लगेच शनिवार आणि रविवार अशा 3 दिवस लागून सुट्ट्या आलेल्या होत्या. म्हणून शिर्डीला आणि शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. म्हणून वाहनांची वर्दळ अधिक होती. त्यात कोल्हारच्या पुलावर खड्डे झाल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. सलग 3 दिवस 24 तास वाहतूक खोळंबलेली होती. याचा त्रास जसा वाहन चालकांना, प्रवाशांना, भाविकांना झाला, तसाच स्थानिक ग्रामस्थांना देखील भोगावा लागला. कोल्हारच्या पुलावर खड्डे का होतात हा जसा प्रश्न आहे, तसाच कोल्हारचा पूल
हा प्रश्न मार्गी का लावला जात नाही, हा देखील मोठा प्रश्न आहे. या पुलाला समांतर पुलाचे काम सुरू केले, परंतु ते इतक्या कासव गतीने होते का ते कासव गतीने काम जे चालू होते ते देखील आता सध्या बंद पडलेले आहेत. थोडक्यात काय तर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे वर्ग झालेला हा रस्ता अद्यापपर्यंत पूर्ण का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या रस्त्यापुढे हात टेकले आहे. 7.5च्या गर्तेत अडकलेला हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. म्हणूनच कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत आणि कोल्हार भगवतीपूर व्यापारी असोसिएशनने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या प्रकल्पाधिकाऱ्यांची अहिल्यानगर येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांना या रस्त्याबाबत तसेच कोल्हारच्या पुलावरील खड्डे बुजविण्याबाबत निवेदन दिले आहे. आणि या निवेदनामध्ये 15 दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडले जाईल असा सज्जड दम देखील देऊन आलेले आहेत. असे असताना संबंधित अधिकारी, संबंधित विभाग आणि केंद्र शासन प्राधिकरण याकडे कुठल्या गांभीर्याने पाहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या संदर्भात कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी इनसाईड स्टोरीला दिलेली ही प्रतिक्रिया. गेल्या 8-10 दिवसापासून आपण वर्तमानपत्रामध्ये सातत्याने कोल्हार भगवतीपूर येथील प्रवरा नदी पात्रावरील पुलाच्या अनुषंगाने आणि रस्त्याच्या नादुरुस्तीच्या संबंधाने बातम्या वाचतात. सगळ्याच वर्तमानपत्रांनी आणि टी व्ही मीडियाने सुद्धा या नगर मनमाड किंवा नगर सावळीवीर या रस्त्याची दुरावस्था, त्यावर होणारे अपघात या संदर्भामध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. यापूर्वी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतकडे ग्रामस्थांनी अनेक वेळी रस्त्याच्या संदर्भात तक्रारी केलेल्या होत्या. त्या अनुषंगाने ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन आणि ग्रामपंचायत कोल्हार यांची संयुक्त बैठक होऊन एक मोठं आंदोलन करण्याचा विचार सुरू असताना ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशन, ग्रामपंचायत यांनी असा निर्णय घेतला की आपण प्रवरा नदी पात्रावरील नादुरुस्त पूल, त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी आणि नगर ते सावळीवीर हा अंदाजे 70 किलोमीटरचा रस्ता, त्याची झालेली दुर्दशा या संदर्भामध्ये सक्षम अधिकाऱ्याची भेट घेऊन एकदा आपलं ग्रामस्थांचं म्हणणं त्यांच्या कानावर घालावं. त्या दृष्टीने काल आमचे व्यापारी असोसिएशनचे मेंबर्स, त्याचप्रमाणे कोल्हार ग्रामपंचायतचे सदस्य आणि काही ग्रामस्थ यांनी श्री स्वामी साहेब, जे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून या रस्त्याचं काम आता नव्याने पाहत आहेत, त्यांची भेट घेतली व त्यांना कोल्हार भगवतीपूरमधून जाणाऱ्या या राज्य महामार्गाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 20 वर्षापासून या रस्त्याचं काम सुरू असून अद्यापही ते पूर्णत्वास गेलेलं नाही. वास्तविक पाहता 70 ते 80 किलोमीटरचं काम हे वर्ष ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैव आमचं कोल्हार भगवतीपूरवासियांचं, आणि ज्या ठिकाणी शनी शिंगणापूरसारखं, शिर्डी देवस्थानसारखं जागतिक दर्जाचं देवस्थान आहे आणि त्यासाठी हा जोडणारा महामार्ग आहे, याची दुरावस्था गेल्या 20 वर्षात दूर झालेली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. अनेक अपघात यावेळी या रस्त्यावरती, या काळामध्ये या रस्त्यावरती झालेत. अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. परंतु शासन असो किंवा ठेकेदार असो, यांना त्याबद्दल कुठलीही तमा त्यांनी त्याची बाळगली नाही. पुलाच्या नादुरुस्तीमुळे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम संपूर्ण गावाच्या कोल्हार भगवतीपूरच्या बाजारपेठेवरती झालेले, अक्षरशः बाजारपेठ आमची उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे. कायमची असणारी कोंडी, त्यामुळे अनेक अपघात तर होतात. परंतु कोल्हार भगवतीपूर हे मोठी बाजारपेठ असलेलं, एक 40 गावाची बाजारपेठ असलेलं गाव आहे. या ठिकाणी शाळा, कॉलेजेससाठी अनेक लांबून छोट्या छोट्या गावातले विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. त्या पुलावरून येणं जाणं इतकं धोकादायक झालं की आज मुलं इतरत्र पर्याय शोधत आहेत. त्याचप्रमाणे रुग्णांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी होताना आम्हाला पाहायला मिळते. दवाखान्यात यायचं असेल, एखादा हार्ट अटॅकचं पेशंट असेल, त्याला तातडीने उपचार घेण्यासाठी जर कोल्हारला यायचं असेल तर आज लोकांना तो सुद्धा पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. म्हणजे सगळ्याच नागरिकांचं जनजीवन या पुलामुळे आणि या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे धोक्यात आलेलं आहे. त्यासाठी सुद्धा सगळ्या ग्रामस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. म्हणून एक आंदोलन करण्याचा विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आला होता. काल
श्री स्वामीसाहेब यांची आमच्या ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं आहे की येत्या 15 दिवसामध्ये तातडीने कोलार येथील प्रवरा नदीवरील पुलाची डागडुजी कायमस्वरूपी दुरुस्ती तातडीने केली जाईल, प्राधान्याने केली जाईल, जेणेकरून वाहतूक कोंडी होणारी ती होणार नाही, त्या दृष्टीने काम केलं जाईल. त्याचप्रमाणे जो रस्त्याचं काम आता सुरू झालेलं आहे, ज्या ठिकाणी गरज आहे, विशेष करून कोलार ते बाबळेश्वर या पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालेला आहे, त्याचंसुद्धा काम तातडीने केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तसेच कोलार भगवतीपूर ग्रामस्थांचे काही इतरही प्रश्न होते रस्त्याच्या संदर्भाने. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याच्या कडेने होणाऱ्या जे साईड गटर आहेत त्या बाबतीत अनेक शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्या संदर्भाने सुद्धा त्यांना स्वामीसाहेबांना विनंती केल्यानंतर त्याचा खुलासा प्रत्यक्ष सक्षम अधिकारी पाठवून आम्ही करू असं त्यांनी काल आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं जे आंदोलन आजच्या 19 तारखेला आम्ही चक्काजाम आंदोलन करणार होतो ते तूर्त स्थगित केलेलं आहे. मी तर हे सांगेल की शेकडो नागरिकांचा बळी या रस्त्याच्या कामादरम्यान गेलेला आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा संबंधित ठेकेदाराची होती. यापूर्वी अनेकदा त्याविषयी चर्चा झाली, परंतु आता आम्ही या निर्णयास आलेलो आहे की सदोष मनुष्यवादाचा गुन्हा ते ज्या ठेकेदार किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावरती आपण का दाखल करू नये, त्या दृष्टीनं सुद्धा विचारविनिमय आमचा सुरू आहे. कारण सरकारच्या हलगर्जीपणामुळे अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तसेच भविष्यामध्ये आता हे नव्याने काम सुरू झालेलं आहे, हे जर चांगल्या दर्जाचं झालं नाही किंवा वेळेत पूर्ण झालं नाही तर निश्चित कोलार भगवतीपूर ग्रामस्थ औरंगाबाद हायकोर्टामध्ये रिट पिटिशन, जनहित याचिका दाखल करणार आहे. याची सुद्धा या निमित्ताने आम्ही शासनाला जाणीव करून दिलेली आहे. मी अपेक्षा करतो की श्री स्वामीसाहेब जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांनी दिलेलं आश्वासन ते पाळतील. कोलारच्या पुलाची डागडुजी कायमस्वरूपीची होईल, वाहतूक खोळंबा यापुढे होणार नाही, त्या दृष्टीने राज्य सरकार यात लक्ष घालून या रस्त्याचं काम करेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. 15 दिवस आम्ही ग्रामस्थ सगळे या गोष्टीची वाट पाहणार आहोत आणि तसं न झाल्यास 15 दिवसानंतर मात्र मोठं एक जनआंदोलन या रस्त्याच्या कामासंदर्भात उभारलं जाईल, याची मी आमच्या ग्रामस्थांना खात्री देतो. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या इनसाईड स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.